नमस्कार मंडळी, मी सुषमा कोटीकर आणि तुम्ही बघत आहात मंडल न्यूज। आज मी आलेली आहे हिंदू स्मशानभूमीत दस्तूरनगर रोडवरचं जे स्मशान आहे त्या स्मशानामध्ये मी आलेली आहे। आम्हाला कळलं होतं की या स्मशानभूमीचं सौंदर्यीकरण झालेलं आहे। ते सौंदर्यीकरण मी तुम्हाला दाखवत आहे प्रत्यक्षामध्ये की किती सौंदर्यीकरण या स्मशानभूमीचं झालेलं आहे। ही स्मशानभूमी आहे आणि या स्मशानभूमीचा अफाट पसारा आहे। या अफाट पसाऱ्याकडे शासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे। ही जी रूम आहे इथे बनवलेली, ही रूम एका विशेष कारणासाठी बनवलेली आहे। त्याचं कारण हे आहे की इथे आलेला जो मृतदेह असतो त्या मृतदेहाचा अंतिम विधी केल्यानंतर मृत्यूची नोंद इथे केली जाते आणि इथे ही मृत्यूची नोंद व्हावी म्हणून ही रूम इथे बांधण्यात आलेली आहे। परंतु ही या रूमला ताला लावलेला आहे, त्याचा दरवाजासुद्धा खराब झालेला आहे आणि त्याच्या आजूबाजूला नुसता कचरा पडलेला आहे। इथे येणारा जो मृतदेह आहे त्या मृतदेहाची कुठल्याच प्रकारची नोंद इथे होत नाही। ज्याप्रमाणे तिकडची जी आपली हिंदू स्मशानभूमी आहे कालीमाता मंदिर जवळची, त्या स्मशानभूमीमध्ये आणि या स्मशानभूमीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। तिथे सगळ्या गोष्टीची नोंद होते, इथे मात्र नोंद घ्यायला कुणीही नाही। तसेच या स्मशानभूमीच्या देखरेखीसाठी इथे कोणीही गार्ड नाही आहे। रात्रीला याला फक्त ताला लागतो की नाही लागत माहीत नाही, परंतु या स्मशानभूमीमध्ये मात्र प्रचंड प्रमाणामध्ये वेगवेगळे कर्म चालतात। इथे लोक येऊन दारू पितात, गांजा पितात आणि ही या स्मशानभूमीमध्येच हे दारू आणि गांजाच्या वादामध्ये आतापर्यंत 2 खूनसुद्धा झालेले आहेत। अशा पद्धतीचं ही जी आहे स्मशानभूमी ही अत्यंत डेंजरस स्मशानभूमी आहे। म्हणजे म्हटलं जातं की किमान माणूस जगताना नाही स्वच्छतेत जगला पण मरताना तरी त्याला स्वच्छतेमध्ये मरू द्यायला पाहिजे। तर ही आहे आपल्या अमरावतीची दस्तूरनगर रोडवरील हिंदू स्मशानभूमी। त्याचा तुम्ही बघू शकताय, या बाजूला प्रचंड कचरा टाकलेला आहे आणि इथे लोक, म्हणजे ही स्मशानभूमी नाही आहे, ही स्मशानभूमी एक प्रकारचं टॉयलेट झालेलं आहे। टॉयलेट लोक इथे आतमध्ये लॅट्रिन आणि युरिनसाठी येतात। प्रत्यक्षामध्ये जेव्हा आम्ही याचा सर्वे केला तेव्हा आम्हाला लक्षात आलं की इथे ही स्मशानभूमी मृत लोकांसाठी नाही आहे तर जिवंत लोकांसाठी आहे, टॉयलेटसारखी वापरायला। अमरावतीमधील ही सगळ्यात मोठी स्मशानभूमी आहे असं सांगितलं जातं, कारण याचा जो एरिया आहे हा एरिया खूप मोठा आहे। बाजूला संजय गांधी नगर आहे आणि इथे येणारे जे लोक आहेत हे लोक इथे रात्रंदिवस येतात, इथे बसून दारू पितात, गांजा ओढतात आणि पत्तेसुद्धा खेळतात। आणि अशा प्रकारे हे जे ठिकाण आहे ही हिंदू स्मशानभूमी बनलेली आहे, क्राईमची जागा। कारण 2 खूनसुद्धा इथे यापूर्वी झालेले आहेत। त्यानंतर झालेलं आहे याचं सौंदर्यीकरण। हे सौंदर्यीकरण म्हणजे हा रस्ता झालेला आहे, बाजूला चेकर्स लावले आहे आणि भिंतीला रंग मारला आहे, एवढंच याचं सौंदर्यीकरण झालेलं आहे। या चेकर्सच्या खाली पूर्णपणे माती आहे, मातीमध्येच ते चेकर्स दाबलेले आहेत। हे आम्ही उघडून बघितलं तर तिथे फक्त माती आहे, तिथे कुठल्याही प्रकारची आतमध्ये जी बारीक गिट्टी टाकली पाहिजे किंवा सिमेंटचा उपयोग केला पाहिजे ते केलेला नाही आहे। या स्मशानभूमीवर शासनाचे लाखो रुपये खर्च झालेले आहे आणि लाखो रुपये खर्च झालेली ही स्मशानभूमी आज कोणत्या अवस्थेमध्ये आहे चला तुम्हाला दाखवते। माझ्या मागे ही जी जागा आहे ही आहे मृतदेहांना जाळण्याची जागा। तुम्ही बघू शकता की या स्मशानभूमीचं काम नव्याने झालेलं आहे, पण अजून त्या स्मशानभूमीच्या वर टीनच टाकलेले नाही आहेत। मग पावसाळ्यामध्ये मृतदेह काय पावसात जाळणार आहेत का इथे लोक? आणि इथे मृतदेह आणल्यानंतर काडीची गौरीची कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे आणि तरी म्हटलं जातं की ही स्मशानभूमी सुंदर आहे। मला प्रश्न पडला आहे की या स्मशानभूमीला जर सुंदर म्हणायचं तर मग सौंदर्याची व्याख्या काय आहे? मुळात हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे। तुम्ही बघू शकता की तिथे मागे 1 2 3 4 5 ठिकाणी मृतदेह जाळण्याची जागा आहे आणि इथे ही जी समोर जागा आहे ती उघड्यावर आहे। अजूनपर्यंत त्याच्यावर टीनसुद्धा टाकलेले नाही आहेत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे। इव्हन इथे आलेले प्रत्येक मृतदेहासोबत किमान 50 लोक तरी येतात, त्याहीपेक्षा जास्त लोक येतात। हजारो लोक इथे जेव्हा येतात मृतदेह घेऊन, त्यानंतर इथे पाय धुण्याची व्यवस्था नाही आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे। जे काही साधन सामग्री अंतिम विधीसाठी लागतं, लाकूड असतील, गवऱ्या असतील, काही इंधन असेल ते इंधनसुद्धा इथे उपलब्ध नाही। इथे कुठल्याच प्रकारचं गार्ड नाही, कुठल्याच प्रकारची व्यवस्था नाही, कुठल्याच प्रकारची सुरक्षा नाही आहे। त्याच्यामुळे बाहेरून इथे जे येणारे लोक आहेत त्यांच्यासाठी बसण्याची ही खूप छान निवांत जागा आहे, कारण इथे प्रशासनाचं लक्ष नाही आहे, पोलिसांचं लक्ष नाही आहे, कुणाचंच लक्ष नाही आहे। आणि म्हणून आज मंडल न्यूजच्या माध्यमातून मी प्रशासनाचं लक्ष या स्मशानभूमीकडे वेधून घेणार आहे आणि प्रत्यक्षामध्ये दाखवणार आहे हिंदू समाजाच्या लोकांना की बघा ही आहे हिंदू स्मशानभूमी। त्या बाजूला मुठ माती दिली, म्हणजे त्या बाजूला माती देण्याचा ज्या लोकांमध्ये माती देण्याची विधी असते तिकडे त्या बाजूला दफन केलं जातं आणि या बाजूला मृतदेह जाळला जातो। आणि तुम्ही बघू शकता की किती घाणीमध्ये हे सगळं काही आहे आणि तरी म्हटलं जातं हिंदू स्मशानभूमी सुंदर आहे। 17 वर्षाचा होता
बापरे, 17 वर्षाचे तेव्हापासून इथे होतं, खड्डे गड्डं खोदत आहे, पण आजवरी मला काहीच नाही झालं आहे. हम्म, हम्म, म्हणजे मला नाही काय पैसा भेटला नाही काय झालं आहे. हम्म, हम्म, हम्म. बरं, इथे जे लोक बाहेरून येतात तर त्यांना रोखण्याचा कधी प्रयत्न झाला नाही आहे का? असतो, हां. पण कोणाचं भांडण नाही करत आपण. हम्म, हम्म, हम्म. म्हणजे आम्ही तुमच्याशी झगडे नाही करत, तुम्ही याच्यावर झगडे नको करा. हम्म, हम्म, हम्म. जो भी आला तो अंदर या, हां. जो बाहेर जाता तो अंदर जा, नाही तर अंदर येतं अंदर राहा, बाहेर जाता बाहेर जा. असं काम कसं आहे, कोणासंग आपण बोलू नाही शकत. बरोबर. मॅडम तुम्ही म्हणा, कोणासंग आपण झगडे करू शकतो. कोणी येतात बाथरूम करे काही शोरूम आहे वगैरे, कसं गंदगी वगैरे हे मगर हे करू शकतात ते, पण बाकी हेच तर आपल्याला पाहिजे, हेच तर बेकारी आहे. तुम्ही सकाळी 9 वाजता इथे या, पहा तुम्ही किती भेटतात तुम्हाला इथं. म्हणजे इथे रात्रीचे झोपायला पण येतात हे लोक, म्हणजे ज्यांना घर नाही आहे ते लोक इथे झोपायला येतात. तुम्ही 9 वाजता या फक्त आणि पाहून घ्या तुमच्या डोळ्यानं. आम्ही इथे 2 गाड्या आहे, एक अतुल लांजेवार आणि विशाल पांडे. आम्ही 8 तास ड्युटी ते करतो, पण नाईटला इथं कोणीच नाही आहे. त्याच्यामुळे नाईटला काय होते काही नाही, म्हणजे कोण बाहेरचे येतात पिणारे खाणारे, तरी आम्ही ते रात्री गेट लॉक करतो, पण एक छोटं गेट असते चालू असते, त्याच्यामुळे रात्री आम्हाला काही माहिती नाही काय होते काय नाही. तर आणि हा इतका मोठा परिसर आहे, तर या परिसरासाठी तुम्हाला वाटतं का की 2 गार्डमध्ये काम होऊ शकते? नाही होऊ शकत, नाही 2 गाड्यांमध्ये कामच नाही, कारण तिकडलं आणखी ते कचऱ्याचं वाढलं, त्याच्यामुळे तिकडलंही बघावं लागते आम्हाला. तो कचरा कुणाचा आहे? तो पुन्हा प्रभागात आहे. ते प्रभागाचा कचरा तिथे, म्हणजे तो महानगरपालिकेकडून तिथे कचरा हो टाकला जातो. महानगरपालिकेकडून. आणि हे दिवसाच्या वेळेला जे इथे लोक येतात त्यांना कधी रोखण्याचा प्रयत्न केला त्यांना जातो? तर आम्ही रोखतो. त्यांना काही असं वाटलं आम्हाला जास्त म्हणजे अंगावरती येत असले, आम्ही पोलिसांना फोन करतो, पोलीसवाले येतात, त्यांना हाकलतात, पण का तेवढ्यापुरती. नंतर जसे ते बघा मित्रांनो, हे स्मशान आहे आणि या स्मशानामध्ये माझ्या मागे तुम्हाला दिसतं आहे की कचरा टाकण्याचा डेपो इथे तयार केलेला आहे आणि या संपूर्ण प्रभागामधला जो कचरा आहे तो इथे आणून टाकला जातो. तसेच इथे मोठे मोठे ढीग लागलेले आहेत. हे ढीग म्हणजे ज्यांच्या घरी घराचं बांधकाम झाल्यानंतर जे वेस्ट मटेरियल निघतं ते मटेरियलसुद्धा इथेच आणून टाकलेलं आहे. मला हा प्रशासनाला प्रश्न विचारायचा आहे की नेमकं हे स्मशान आहे की कचरा टाकायची जागा आहे? म्हणजे या स्मशानामध्ये एकीकडे लोक टॉयलेटसाठी येतात, दुसरीकडे इथे महानगरपालिका कचरा आणून टाकत आहे. म्हणजे इथे मृतदेह घेऊन येणाऱ्यांनी घाणेरडा वास आणि घाणेरडं सगळं काही सहन करायचं आहे का? आजूबाजूचा जो परिसर आहे या परिसरामध्ये स्लम एरियाचं प्रमाण जास्त आहे. म्हणजेच काय की नेहमी काय या लोकांकडे दुर्लक्षच करायचं की निदान त्या लोकांना मृत्यूनंतर तर एक चांगली जागा असली पाहिजे की जिथे त्यांचा मृतदेह जायला जाईल. ही आहे स्मशानभूमी आणि या स्मशानभूमीचं हे चित्र बघितल्यानंतर खरोखर खूप वाईट वाटतं आहे की ही अमरावतीची स्मशानभूमी आहे, ज्या स्मशानभूमीला अत्यंत दाट एरिया सारी बाजूने लागलेला आहे, तरीसुद्धा इथली अवस्था एकदम वाईट आहे. माझ्या मागे तुम्ही बघू शकता की इथे कचरा टाकण्याचा डेपो केलेला आहे आणि ह्या डेपोमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये कचरा टाकलेला असतो. संपूर्ण प्रभागाचा कचरा तिथे येतोय. तर आता महानगरपालिकेने थोडा विचार करावा की खरंच काय आहे, ही स्मशानभूमी आहे की कचरा टाकायची जागा आहे? या स्मशानभूमीला टॉयलेट बनवलेलं आहे, या स्मशानभूमीला कचरा डेपो बनवलेला आहे, या स्मशानभूमीमध्ये कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही आहे, अशी आहे ही स्मशानभूमी. नाही, आपण जेव्हा कोरोनाचं हे होता कालावधी, तर त्या पिरियडमध्ये इथले जे बर्निंग शेड जे आहे आणि जे ओटे आहे, तर ह्या आपण ओटे नव्यानं करून घेतलेले आहेत आणि याचं जवळपास 40 ते 50 लक्ष रुपयाचं काम मी त्यावेळेस मंजूर करून घेतलं होतं आणि तेव्हा जवळपास भरपूर काम त्यांचं या ठिकाणी झालेलं आहे. परंतु जे आता हे जे मागचं शेड दिसते बर्निंग शेड, तर याच्यावरचे टीनं वगैरे जे लावायचं होतं ते आता एक 2-4 दिवसापूर्वी बोबडे साहेबांशी माझं बोलणं झालं आणि संबंधित जे कंत्राटदार आहे तर त्यांच्याशी पण बोलणं झालं. तर ते आता एक पुढच्या आठवड्यामध्ये याचं जे उर्वरित काम आहे ते या ठिकाणी आपल्याला करून देणार आहेत. त्याचप्रमाणे मागच्या बाजूला जे दिसते शौचालय, तर कुंभारवाड्याला लागून जे शौचालय आहे तिथून सरळ रस्ता हे जे आपण याचं कचऱ्यासाठी हे बनवलेलं आहे शेड, तर त्या ठिकाणी तो एक रोड आणि साईडला गेट, ह्या 2 कामं आपण प्रस्तावित केलेले होते. त्याचं इस्टिमेटसुद्धा झालेलं होतं आणि सर्व मंजूर वगैरे प्रशासकीय मंजुरात वगैरे सगळं झालेली आहे. आणि आजच मी एक
रिमाइंडर म्हणून आयुक्त साहेबांना आज पत्र दिलेलं आहे आणि त्यांच्याशी चर्चासुद्धा केली तर ते एक 2-4 दिवसामध्ये काम मार्गी लावतो म्हणून त्यांनी मला सांगितलेलं आहे. आमचे इथले जे उपअभियंता आहेत बोबडे साहेब डेप्टी इंजिनियर, तर त्यांच्याशी सुद्धा त्यांचं बोलणं झालं. तर त्यांनी सांगितलं की एस्टिमेट वगैरे तुमच्याकडे पाठवलेलं आहे, प्रशासकीय मंजुरात झालेली आहे, फक्त त्याच्यावर निधी द्यायचा आहे. तर ते निधीचं वगैरे सगळं बघून ते त्याच्यावर तरतूद देणार आहेत. तरतूद दिल्यानंतर मग या ठिकाणी आपलं ते कामसुद्धा सुरू होणार आहे. इथल्या नागरिकांच्या अशा तक्रारी आहे की इथे आतमध्ये अनेक प्रकारचे लोक येतात, दिवसभर ते बसतात आणि चुकीचे कामं इथे होतात. तर त्या प्रकारच्या पण तक्रारी नागरिकांच्या आहेत. तर आपण या संदर्भात कधी काही तक्रार केली आहे का पोलीस स्टेशनमध्ये वगैरे? हो, नक्कीच. मी सुद्धा या ठिकाणी येत असतो आणि राऊंड मारत असतो. तेव्हा मला काही असं दिसलं तर मी त्यांना हटकतो. परंतु कसं आहे की नेहमी माझं या ठिकाणी येणं होत नाही. या ठिकाणी जे गार्ड आहे तर गार्डसुद्धा मला सांगतात इथे काय होते काय नाही. तर मग जसं त्यांच्या तक्रारी आल्या तर मी मान्य आयुक्त साहेब किंवा मग पोलीस आपले हे PI साहेब, तर यांच्याशी माझं बोलणं सुरू असते. आणि जेव्हा केव्हा असं काही या ठिकाणी दिसलं तर तेव्हा मी तुरंत कॉल करून त्यांचे गार्ड वगैरे पोलीस वगैरे येतात आणि मग ते या ठिकाणाहून पसार होऊन जातात. परंतु नेहमी ह्या गोष्टी करणं मला शक्य होत नाही. म्हणून या संदर्भात माननीय CP साहेब यांना मी एक पत्र देणार आहे आणि नियमित या ठिकाणी दिवसातून 3-10 म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ रात्रीला सुद्धा पेट्रोलिंग या ठिकाणी व्हावी. आणि या ठिकाणी जे काही बसणारे आहेत, जे काही दारू वगैरे पितात, येऊन जे काही इथे गांजा वगैरे पितात असे आहेत काही, तर अशा लोकांशी निपटणं हे गार्डसुद्धा निपटू शकत नाही. तर अशासाठी आपल्याला पोलीस यंत्रणा या ठिकाणी आपल्याला बोलवावं लागेल. तर मी त्या संदर्भात सुद्धा पत्रव्यवहार माननीय CP साहेब यांच्याशी करणार आहे. बरं, आणि इथे येणारे जे मृतदेह असतात त्यांच्या मृत्यूची नोंद घ्यायला इथे महानगरपालिकेकडून कोणीच कर्मचारी नाही आहे. जसं हिंदू स्मशानभूमी जी तिकडची आहे अंबादेवीजवळची, त्या पद्धतीची व्यवस्था इथे नाही आहे. त्या संदर्भात आपण काय प्रयत्न करणार आहात? नाही, माझे प्रयत्न त्या ठिकाणी सुरू होते आणि त्यामध्ये मी सक्सेससुद्धा झालो. गेल्या अनेक वर्षापासूनची ही स्मशानभूमी आहे. गेल्या 40 ते 45-50 वर्षापूर्वीची ही स्मशानभूमी आहे. आणि जेव्हापासून मी 2012मध्ये या ठिकाणी नगरसेवक झालो तर हे सर्व डेव्हलपमेंट जे दिसते हे फक्त एक माझं एकट्याचं डेव्हलपमेंट या ठिकाणी आहे. 10 वर्षात जितका मला या ठिकाणी करता आला तितका डेव्हलपमेंट या ठिकाणी मी केलं. आणि ही जी म्हणजे दाखल्याची जी तक्रार होती लोकांची, किंवा आम्हाला या ठिकाणी आम्ही अंतिम संस्कार केल्यानंतर आम्हाला या ठिकाणी दाखले मिळत नाही, तर मी गेल्या 4-5 वर्षापूर्वीपासून 2 गार्ड या ठिकाणी जे नियुक्ती केल्या, तर आता ते 2 गार्ड या ठिकाणी ज्या काही अंत्यविधी होतात तर त्यांचे डॉक्युमेंट त्या गार्डकडे दिले जातात आणि ते गार्ड महानगरपालिकेमध्ये ते पोहोचून देतात आणि त्यांचे जे मृत्यूचे दाखले आहेत तर ते त्यांच्यापर्यंत ते देतात. बरं, व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे. नागरिकांना अजून इथे काही सोयीसुविधा पाहिजेत. म्हणजे इथे पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे. म्हणजे मृतदेह घेऊन आलेल्या लोकांना इथे प्यायला पाणीसुद्धा नाही आहे. शौचालय नाही आहे. जाण्यासाठी स्वच्छते जे आहे ते एकदम कोपऱ्यात आहे. तर ह्या एक मूलभूत ज्या सोयी आहेत त्याची काही तरतूद होणार आहे का? नाही, याची तरतूद झालेली आहे. इथे समोर जसं आपलं हिंदू स्मशानभूमी आहे तर त्या हिंदू स्मशानभूमीच्या धर्तीवर या ठिकाणी आपण पाण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, हातपाय धुवायला वगैरे सर्व गोष्टीची व्यवस्था या ठिकाणी आपण केलेली आहे. परंतु मध्यंतरी काळात महानगरपालिकेचे जे परिस्थिती, जी आर्थिक परिस्थिती जी होती, तर त्यामुळं आपल्याला तो तरतूद त्या ठिकाणी ते मिळालेलं नाही आणि म्हणून काही काम उर्वरित या ठिकाणी बाकी आहे. परंतु या सगळ्या बाबतीत माझं आजच आयुक्त साहेबांसोबत माझं बोलणं झालं आहे, कलंत्रे साहेबांसोबत, की त्या ठिकाणी ही व्यवस्था आपण प्रस्तावित केलेली होती आणि सर्व इस्टिमेट आपल्याकडे आहेत आणि प्रशासकीय मंजुरातसुद्धा झालेली आहे. परंतु महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बरोबर नसल्याने त्यावर तरतूद मिळू शकली नाही. आणि त्या ठिकाणी जर हे सगळं व्यवस्था आपण जर केली तर नागरिकाचा कुठं काही रोष राहणार आहे. तर आयुक्त साहेबांनी सांगितलं की ज्या गोष्टी या ठिकाणी आवश्यक आहेत त्या सर्व आपण करू. त्यांनी एक आश्वासन दिलं. आश्वासनच नाही तर ते करणार आहेत. बघा, इथे आतमध्ये आल्यानंतर असं निदर्शनास आलं की इथे अनेक लोक लॅट्रिन आणि युरिनसाठी येतात. म्हणजे या स्मशानभूमीचा उपयोग एक प्रकारे ते टॉयलेटसारखा करत आहे. त्या संदर्भात आपण काय प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार? नाही, आधी जर बघितलं आपण 10 वर्षापूर्वी तर या ठिकाणी असे आपण या ठिकाणी उभंसुद्धा राहू शकत नव्हतो. अशी परिस्थिती या स्मशानभूमीची होती. या रस्त्यावरच बसायचे आणि सर्व अशी जत्रा या ठिकाणी बसत होती. परंतु आता जर तुम्ही पाहिलं तर एकट दुकट या ठिकाणी दिसतात. आणि ते जे आहेत तर ते येणारे हे जे ट्रकवाले जे आहेत तर त्यांना हे असं मोकळं दिसतं, त्याच्यामुळे ट्रक बाजूला थांबून ते या ठिकाणी येतात. अन्यथा आजूबाजूच्या परिसरातील नागरिक या ठिकाणी कोणी येत नाही. सर्व या ठिकाणी बंद झालेले आहेत. कधीकधी मी तर या ठिकाणी शौचालयाला बसलेले जे व्यक्ती आहेत त्यांना गुलाबाचं फुलसुद्धा या ठिकाणी मी दिलेलं आहे. ते सुद्धा मी व्हायरल केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आता जी परिस्थिती होती ती आता नाही. परंतु जे काही एकट दुकट जे दिसतात तर ते आपले जाणारे येणारे जे ट्रकवाले आहेत ते या बाजूला ट्रक लावून
ते इथं बसतात, त्यांनासुद्धा आपले गार्ड नेहमी हटकत असतात. आणि आता ती परिस्थिती जवळपास बंद झालेली आहे. 99% त्या या ठिकाणी दिसत नाही. तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शौचालय येणारे भरपूर या ठिकाणी होते. परंतु शासनाची जी स्कीम होती घर शौचालय, तर ती माझ्या प्रभागामध्ये पूर्ण जवळपास 80-85% मी राबवल्यामुळं आता सर्वांच्या घरी शौचालय झालेले आहेत आजूबाजूच्या सर्व परिसरामध्ये. त्यामुळे त्यांचंसुद्धा येणं या ठिकाणी आता बंद झालेलं आहे. बरं, महानगरपालिकेकडून हा जो इथे कचरा टाकला जातो संपूर्ण प्रभागातला, तर हे कायमस्वरूपी राहणार आहे की काही काळापुरतंच केलेलं आहे कचरा टाकण्याचं? नाही, तुम्ही बघा, या ठिकाणी 3 प्रभागाचा कचरा या ठिकाणी टाकला जातो. आता 3 प्रभागामध्ये कोणत्याही प्रभागात कुठेही कचरा टाकायसाठी जागा नाही. म्हणजे सकाळच्या ज्या घंटी गाड्या ज्या येतात, तर त्या दैनंदिन लोकांच्या घरचा कचरा घेऊन ते या ठिकाणी खाली करतात. आणि या ठिकाणी खाली केल्यानंतर मग दुपारी आता तुम्ही बघताय JCB सुरू आहे, आता काही वेळातच ट्रकसुद्धा येतील. तर जमा झालेला जो कचरा आहे तर तो दुपारी या ठिकाणी उचलून तिकडे आपल्या याच्यावर घेऊन जातात, नाही आपला कम्फर्ट डेपोवर ते त्या ठिकाणी घेऊन जातात. आणि प्रत्येक प्रभागामध्ये आपल्या घंटीकटले हे सुरू असतात. आणि ती कचरा आपण एखाद्या खाली प्लॉटमध्ये जर टाकला तर तिथल्या नागरिकांची तक्रार सुरू होऊन जाते. आणि तक्रार सुरू झाल्यानंतर मग ते पुन्हा उचलावं लागतं. तर म्हणून एका ठिकाणी कुठंतरी एक तो जमा करून पुन्हा तिथून उचलून त्या कम्फर्ट डेपोवर नेण्यासाठी ही जागा आयुक्त साहेबांनी जी निवडली होती. आणि माझं म्हणणं त्यांना हेच होतं की ठीक आहे, तुम्ही टाका, परंतु याला एक शेड बनवा की जेणेकरून तिथे टाकलेला कचरा आहे, पन्न्या वगैरे जे काही आहे, तर ह्या अशा इतरत्र उडणार नाही. हां, ते उडणार नाही. आणि असं या ठिकाणी असं गंदगी या ठिकाणी दिसणार नाही. तर आता आपण पाहता या ठिकाणी कुठे पन्न्या वगैरे दिसत नाही. त्याचं कारणच आहे की आपण जो शेड बनवला त्याच्यामुळे त्या पन्न्या उडणं त्या बंद झालेल्या आहेत. आणि त्या शेडमध्ये जो जमा केलेला जो कचरा आहे रोजचा, तर दररोज या ठिकाणी लहान गाड्याच्या माध्यमातून या ठिकाणी टाकतात. आणि मोठे जे ट्रक आहे दुपारनंतर, तर मोठे ट्रक या ठिकाणी उचलून कम्फर्ट डेपोवर घेऊन जातात. बरं, आता हे संपूर्ण बांधकाम तुमच्याच निगराणीखाली झालेलं आहे, तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर, तर जवळपास किती निधी या स्मशानभूमीसाठी लागला आतापर्यंत? जवळपास दर वर्षाला या ठिकाणी 30 ते 40 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी खर्च झालेला आहे. परंतु काही काळ असा होता की त्यावेळेस आपल्याला स्मशानभूमी सुधारणा जो हेड आहे त्याच्यामधून निधी मिळालाच नाही. मग आपला वाढ विकास स्वच्छ निधी म्हणून जेवढं काय आपल्याला करता येईल तेवढं मी ते केलं. बाकी प्रभागामध्ये सुद्धा संपूर्ण ठिकाणी काम करावं लागते, म्हणून ते स्मशानभूमीवर पूर्ण आपला तो वाढ विकास स्वच्छ निधी इथं खर्च करणं शक्य होत नाही. मी माझ्यासोबत असलेल्या अनेक नगरसेवकांना मी विनंती केली होती की बाबा जसं हिंदू स्मशानभूमीमध्ये आपण सर्व नगरसेवकांचं 87+5 92 नगरसेवकांचा 5-5 लक्ष निधी आपण त्या ठिकाणी दिला होता. आणि त्याच धर्तीवर जर समजा आपण प्रत्येकाचा 2-2, 3-3 लाख रुपयाचा निधी जर आपण या स्मशानभूमीवर दिला तर या स्मशानभूमीचं नंदनवन होईल, चांगली स्मशानभूमी या ठिकाणी विकसित होईल. परंतु त्या ठिकाणी तो माझा प्रस्ताव प्रत्येकाने तो नाकारला. आणि म्हणून मग माझ्याकडून जितकं होते आणि जितकं होत होतं तितकं मी या ठिकाणी केलं आहे. आणि पुन्हा या परिसरातील नागरिकांनी मला संधी दिली तर पुन्हा ही जी स्मशानभूमी आहे तर या स्मशानभूमीचं डेव्हलपमेंट चांगल्या प्रमाणात या ठिकाणी केलं जातं. ज्याप्रमाणे अंबादेवीच्या रोडवरची कालीमाता मंदिराजवळची स्मशानभूमी आहे, तिथे शवदाहिनी वगैरे बसवलेली आहे आणि तिथल्या सुविधा पाहता या स्मशानभूमीमध्ये त्या सुविधा नाही आहेत. तर भविष्यामध्ये तुमची काय योजना आहे? इथल्या नागरिकांचं म्हणणं असं आहे की हा स्लम एरिया आहे म्हणून आम्ही नेहमी दुर्लक्षित राहतो आणि आम्हाला स्मशानभूमीच्या बाबतीतही ते दुर्लक्ष सहन करावं लागत आहे. तर भविष्यामध्ये तुम्ही याच्यावर काय विचार करणार आहात? नाही, ह्या स्मशानभूमीची परिस्थिती आजूबाजूच्या परिसरातील सर्व लोकांना माहिती आहे. आधी काय परिस्थिती होती आणि आज काय परिस्थिती आहे. आता राहिलं तुमचं शवदाहिनीचं, तर शवदाहिनीचं काम मी प्रस्तावित केलं होतं, परंतु परिसरातील काही नागरिकांचा विरोध त्या ठिकाणी मला झाला होता. कारण की या स्मशानभूमीला लागूनच वस्ती आहे, स्मशानभूमीला लागूनच गोरगरिबांचे नागरिकांचे घरं आहेत. आणि ते घरं असल्यामुळं त्या शवदाहिनीतून जो निघणारा धूर वगैरे आहे किंवा दुर्गंध आहे हा त्या परिसरामध्ये पसरतो. त्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांनी मला त्या ठिकाणी नकार दिला. आणि म्हणून मग मी नागरिकांचं त्या ठिकाणी रोष असल्यामुळं मी त्या ठिकाणी थांबून गेलो आणि तो जो प्रस्ताव माझा होता तो मी परत घेतला. आपण या स्मशानभूमीवर आलेलो आहोत आणि स्मशानभूमीला मात्र नावच नाही आहे. अजूनपर्यंत या स्मशानभूमीचं नामकरणसुद्धा झालेलं नाही. कुठल्याच प्रकारचं पेंटिंग किंवा नाव या स्मशानभूमीच्या गेटवर काढलेलं नाही आहे. आणि म्हटलं जातं आहे की या स्मशानभूमीच्या सौंदर्यीकरणासाठी अनेक वेळा निधी आलेला आहे. आता तो निधी कशा प्रकारे आणि कुठे वापरला आहे आणि किती सौंदर्यीकरण झालं आहे ते मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. तर ही आहे दस्तूरनगर रोडवरची स्मशानभूमी.